तर मुंबईतील भिवंडी मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे। या निवडणूक प्रक्रियेकरता सुमारे 2200 मतदान केंद्र असून तब्बल 13,000 कर्मचारी कार्यरत आहेत। तर यावेळी सुरक्षेकरता तब्बल 1200 पोलीस कर्मचारी आणि 600 होमगार्ड आणि राज्य राखीव दलाच्या पोलिसांच्या 2 तुकड्या सुद्धा तैनात करण्यात आल्या आहेत। याविषयी अधिक माहिती सांगतायत आमचे प्रतिनिधी रवी शिंदे। उद्या होणाऱ्या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तासह सुमारे 2200 मतदार केंद्र असून त्यामध्ये 13,000 कर्मचारी कार्यरत झालेले आहेत। आता आपण पाहू शकतो कशा पद्धतीने मतदार केंद्रावरचे जे कर्मचारी आहेत तर त्यांचे पूर्णपणे आपल्या ठिकाणी रवाना होत आहे आणि त्याच पद्धतीने 13,000 कर्मचारी असून 2200 बूथ आहे। त्याच पद्धतीने आपण पाहू शकतो कशा पद्धतीने येथील कर्मचारी जे आहेत ते आपल्या ज्या मतपेट्या आहेत त्या घेऊन आपल्या घटनास्थळी निघालेले आहेत। तसेच पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात आहे। भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये सुमारे 2200 मतदार केंद्र असून त्यामध्ये संवेदनशील सुद्धा असून आपण पाहू शकतो कशा पद्धतीने आपल्या नियोजित घटनास्थळी येथील कर्मचारी रवाना होत आहेत आणि या निवडणुकीमध्ये मुख्य लढत जी आहे ती आजी माजी खासदारामध्ये होणार आहे आणि भाजप आणि काँग्रेसमध्येच महत्त्वाची लढत होणार आहे। रवी शिंदे, न्यूज 18 लोकमत, भिवंडी।